नमस्कार. आज आपण बघूया कराड जवळचं एक ठिकाण JK लॉन्स आणि मल्टीपर्पज हॉल. हे आहे कराड पाटण रोडवर RTO ऑफिसच्या अगदी समोर. शहरातून फक्त 10 मिनिटांवर, बरोबर? हो, अगदी. मग आज आपण जरा सखोल बघूया की हे ठिकाण नक्की कसं आहे, काय काय सोयी सुविधा आहेत इथे. हो, म्हणजे साधारण 300 ते अगदी 3000 लोकांपर्यंतचे कार्यक्रम इथे होऊ शकतात असं म्हणतात. मग बघूया नेमकं काय आहे जे लोकांना इथे आकर्षित करतं. बरोबर. सुरुवात कुठून करायची? भव्य प्रवेशद्वार आणि पार्किंगबद्दल बोलूया का? कारण मोठ्या कार्यक्रमात ही पहिली गोष्ट लागते. हो ना, तर प्रवेशद्वार छान आहे आणि पार्किंगची चिंता नाहीये. 100 पेक्षा जास्त कार आणि दुचाकींसाठी प्रशस्त जागा आहे. दिव्यांची वगैरे सोय आहे तिथे. VIP पार्किंग पण वेगळं आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या जागेचे मालक स्वतः आर्किटेक्ट आहेत. अरे वा. मग त्याचा परिणाम दिसतो का जागेच्या रचनेत? म्हणजे काहीतरी वेगळे पण जाणवतं? हो, नक्कीच. म्हणजे जागेचं नियोजन खूप विचारपूर्वक केलेलं दिसतं. एक उदाहरण म्हणजे गरज पडली तर महिला आणि पुरुषांसाठी पूर्णपणे वेगळे विभाग ठेवता येतात. अच्छा. हो, स्वतंत्र प्रवेशद्वार पण आहेत त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्येष्ठांसाठी रॅम्पची सोय केली आहे. हा विचार खूप महत्वाचा आहे. खरं आहे. अशा लहान वाटणाऱ्या गोष्टी खूप मोठा फरक करतात अनुभवामध्ये. बरं, आता मुख्य जागेबद्दल बोलूया. हॉल आणि लॉन कसं आहे ते? हॉल मोठा आहे, प्रशस्त आणि छान सजवलेला आहे. त्याचं छत पण आकर्षक आहे आणि खाली विट्रिफाईड टायलिंग आहे. स्टेज रंग बदलणाऱ्या दिव्यांमुळे मस्त दिसतो. आणि तो स्टेज आहे ना, तो फोल्डिंग प्रकारचा आहे. म्हणजे फोल्डिंग म्हणजे काय? म्हणजे तो हॉलमधून काढून लॉनवर पण लावता येतो गरजेनुसार. ही खूप मोठी फ्लेक्झिबिलिटी आहे. आणि अर्थातच हॉलमध्ये पुरेसे पंखे, दिवे, चांगली ऑडिओ सिस्टम हे सगळं आहेच. ओके. आणि लॉन कशी आहे? आजकाल लोकांना मोकळ्या हवेत कार्यक्रम करायला जास्त आवडतं. लॉन पण खूप छान आहे. मोठी, हिरवीगार, दोन्ही बाजूंना सुंदर झाडी लावलेली आहे. आणि एक खास आकर्षण म्हणजे एक सुंदर धबधबा आहे. धबधबा? लॉनवर? हो, आणि त्याला रंग बदलणारे दिवे पण लावले आहेत. म्हणजे सेल्फी वगैरे काढायला मस्त स्पॉट येतो. सही. आणि संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी लॉनवर भरपूर फ्लडलाईट्स आहेत. 2 मोठे टॉवर आहेत त्यासाठी. म्हणजे रात्री पण अगदी दिवसासारखा उजेड असतो. लॉनच्या दोन्ही बाजूंना दिव्याचे खांब आहेत. पदपथ पण आहेत सुंदर. छान. कार्यक्रमावेळी लागणाऱ्या इतर सोयीसुविधांचं काय? म्हणजे समजा लाईट गेली किंवा स्वच्छतागृह. गर्दीच्या वेळी हे फार महत्वाचं ठरतं. हो ना, तर वीज पुरवठ्यासाठी 15 किलोवॅटचा जनरेटर आहे. पण हे पूर्ण लोड घेऊ शकतो तो. लाईट गेली तरी कार्यक्रम थांबणार नाही. बरं झालं. आणि स्वच्छतेची पण चांगली काळजी घेतलेली दिसते. लॉनच्या दोन्ही बाजूंना छान वॉशबेसिन आहेत. महिला आणि पुरुषांसाठी वेगळी स्वच्छतागृह आहेत. स्वच्छ आणि हवेशीर. आणि त्यात तुम्ही काहीतरी खास म्हणाला होता? हो, म्हणजे एक बारीक गोष्ट आहे पण महत्वाची. त्या शौचालयांना दुर्गंधी येऊ नये म्हणून वरती रूफ व्हेंटिलेटर्स बसवले आहेत. अरे वा. म्हणजे किती बारकाईने विचार केलाय. अगदी. आणि सुरक्षिततेसाठी अग्निशमन यंत्रणा आहे. CCTV कॅमेरे पण आहेत सगळीकडे. उत्तम. वधूवर यांच्यासाठी काही खास सोय आहे का तयार व्हायला किंवा विश्रांतीसाठी? हो, त्यांच्यासाठी शौचालयासह 2 स्वतंत्र चांगल्या खोल्या आहेत. तयारीसाठी किंवा विश्रांतीसाठी त्या वापरता येतात. हे छान आहे. आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. जेवण व्यवस्था आणि किचन. जेवणासाठी 2 वेगळे डायनिंग हॉल आहेत. छान सजवलेले आणि स्टेनलेस स्टीलचे टेबल आहेत तिथे. ओके. गरज वाटल्यास किंवा मोठा कार्यक्रम असेल, बुफे वगैरे, तर लॉनवरही जेवणाची सोय करता येते. आणि किचन, कारण केटरिंगवाल्यांसाठी ती जागा सोयीची असणं महत्वाचं आहे. बरोबर. किचन मोठं आहे आणि हवेशीर आहे. इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही प्रकारचं किचन आहे. मोठे जम्बो गॅस बर्नर आहेत. एक्झॉस्ट फॅन, रूफ व्हेंटिलेटर, यामुळे हवा खेळती राहते. भांडी धुण्यासाठी पण 2 वेगळ्या जागा आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, केटरिंगचं सामान थेट किचनमध्ये आणण्यासाठी मागच्या बाजूने एक वेगळं गेटही आहे. अच्छा. म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावरची गर्दी किंवा ट्रॅफिक टाळता येतं. केटरर्ससाठीही मोठी सोय आहे. अगदी. म्हणजे लॉजिस्टिक्सचा पण विचार केलेला दिसतोय. हे सगळं ऐकून छान वाटतंय. रात्रीच्या वेळी कसं दिसतं हे ठिकाण? तुम्ही रोषणाईचा उल्लेख केला होता. हो, रात्री इथलं वातावरण खरंच खूप सुंदर असतं. ते दिव्यांच्या माळा लावलेले खांब, धबधब्यावरचे रंगीत दिवे आणि फ्लडलाईट्स, सगळ्या मिळून एक खूप छान उत्साहाचं वातावरण तयार होतं.
म्हणजे एकूणच बघायला गेलं तर जे.के. लॉन्स हे कराडजवळ लग्न सोहळे, स्वागत समारंभ, वाढदिवस किंवा इतर कॉर्पोरेट कार्यक्रम वगैरे अशा सगळ्यांसाठी एक कंप्लीट पॅकेज वाटतंय. पार्किंग, वीज, सुरक्षा, स्वच्छता, वधूवरांसाठी खोल्या, मोठा हॉल, सुंदर लॉन, जेवणाची उत्तम सोय आणि आकर्षक रोषणाई सगळे एकाच ठिकाणी. अगदी बरोबर. मला वाटतं ते आर्किटेक्ट मालक असल्यामुळे जो एक विचारपूर्वक दृष्टिकोन आला आहे तो या सगळ्या बारकाव्यांमध्ये दिसतो. त्यामुळे हे ठिकाण फक्त सुंदर नाही तर वापरायला अत्यंत सोयीचं आणि कार्यक्षम पण आहे. खरंय, हे सगळं ऐकल्यावर जाणवतं की नुसती जागा मोठी किंवा सुंदर असून चालत नाही. अशा लहान-सहान सोयी आणि नियोजन यामुळे कार्यक्रमाला येणाऱ्यांचा अनुभव खूप चांगला होतो, नाही का? निश्चितच. उत्कृष्ट डिझाईन आणि सोयीसुविधा यामुळे कार्यक्रमाचा आनंद नक्कीच वाढतो. जे.के. लॉन्स या बाबतीत एक चांगला पर्याय आहे असं दिसतंय. इथले जे डिटेल्स आहेत ते एकूण अनुभवाला नक्कीच अधिक चांगलं बनवतात. तर मग आजच्या या माहितीनंतर आपल्या श्रोत्यांना पण विचार करायला एक मुद्दा मिळालाय की भविष्यात कार्यक्रमासाठी स्थळ निवडताना अशा कोणत्या बारीक-सारीक गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात किंवा आपण कशाला महत्त्व द्यायला